सकल ओबीसी समाजातर्फे सरकारने काढलेल्या जी.आर. विरोधात आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय मुदखेड यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आणि शासनाने काढलेल्या जी.आरचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। या निर्णयामुळे मराठा समाजातील काही व्यक्तींना मराठा कुणबी समाजाशी जोडून ओबीसी प्रमाणपत्र मिळवून देण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला। हा शासन निर्णय पूर्णपणे अन्यायकारक आणि बेकायदेशीर आणि असंविधानिक आहे। या निर्णयामुळे ओबीसी समाजातील सुमारे 400हून अधिक जातीच्या हक्कांवर गदा येणार असून त्यांना शिक्षण, नोकरी, राजकीय क्षेत्रात होणारे प्रतिनिधित्व गंभीर स्वरूपात घटणार आहे। सगळे सोयरे किंवा सरसकट आरक्षणाचा निकष नसून सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागाचा आरक्षणाचा निकष आहे। या निकषानुसार मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र होत नाही आहे। दबावाला बळी पडून सरकारने जी.आर. काढला असून जी.आरमुळे ओबीसीच्या आरक्षणात घुसखोरी होणार असल्याचा आरोप निवेदनात देण्यात आला। तरी आपण जो जी.आर. काढला आहे तो त्वरित रद्द करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव देवदे, माजी नगरसेवक कैलास गोडसे, गोविंद गोपनपल्ले, संजय औलवार, करीम खास साहब, चांदू चमकुरे, भाजपा शहराध्यक्ष रामसिंग चौहान, प्रकाश बल्फेवाड, पापाराव चव्हाण, पंकज पचलिंग, भगवान पाणेवार, भीमराव महादवाड, प्रभाकर चंद्रे, कानोबा बिस्मिल्ले, योगेश खांडरे, कालिदास जंगिलवाड, गोविंद गुडमवार, विठ्ठल आचार्य, सचिन चंद्रे, माधव मेटकर, राहुल चव्हाण, राकेश हेमके, मारुती पाणेवार, गजाननराव बुडके, माधव बुडके, संभाजी हामंद, गोविंद खांडरे, आकाश हामंद, हैबती संबोड, संतोष हामंद, पत्रकार ईश्वर पिनलवार, रखमाजी शिंदे, संतोष सावंत, अब्दुल रजाक आदींची उपस्थिती होती। वतीने ओबीसी संघटनेकडून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं। शासनाला माझी विनंती आहे की आमच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात न देता आमचं आम्हाला राहावं आणि त्यांना मराठा समाजाला वैयक्तिक 10% जे आरक्षण दिलेलं आहे शासनाने ते द्यावं। आमच्या ताटातलं काढून देण्याचा प्रयत्न करू नये याच्यासाठी आम्हाला शासनाला विनंती करायची आहे की आम्हाला आमच्या ताटातलं काढून न देण्याचा प्रयत्न करावा आणि आम्हाला असे जी.आर. वगैरे जे काढून शासन दिशाभूल करत आहे ते करण्याचा प्रयत्न करू नये। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो। आज हमारे मुदखेड़ शहर में ओबीसी एक टीम मिलके हम सब मिलके तहसील पे आए वाले मुदखेड़ तहसील के एक अधिकारी को हमने निवेदन दिए, ये बोल कर दिए कि हम सब 300 कितने बोले 52 जात है, हमारे मोटे शब्द में हम 18 पकड़ जात है। इस वास्ते सब मिलके हमारा ये बोलना है कि ओबीसी में किसी को वाटा देना नहीं चाहिए। इसलिए हम सब आज सुबह 11 बजे तहसील को आए हुए हैं। अगर इसमें किसी का हिस्सा होता होगा तो हम तमाम लोग खामोश बैठने वाले नहीं है। उसके लिए हम हर चीज से तैयार है। इस वास्ते शासन ने इसकी नोंद लेना चाहिए, हमारे निवेदन को सेंटर तक पहुंचाना चाहिए। इतना बोलकर मैं अपनी बात खत्म करता। आज ओबीसी बांधव सर्व एकत्र जमले त्याचे कारण की काल एक जी.आर. काढला शासनानं, विशेष जी.आर. म्हणायला हरकत नाही। तो जी.आर. हा रिझर्वेशन देण्यास म्हणजे काय रिझर्वेशन देण्यासाठी होऊ शकत नाही। रिझर्वेशन देण्यासाठी ऑर्डिनन्स पास करावा लागतो। महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या दोघांच्या संयमानं संगनमतानं जी.आर. वर आरक्षण भेटत नाही, त्यासाठी कायदा तयार करावा लागतो। कायदा तयार करण्यासाठी कुठलीही पावलं न उचलता या खोटे जी.आर. काढून तुम्हाला दिलं म्हणून त्यांना खुश, यांना तुमच्यातून नाही म्हणून त्यांना खुश, सगळ्याला खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत। कोणालाही रिझर्वेशन भेटलेलं नाही। माझ्या अभ्यासाप्रमाणे मी गॅरंटीने सांगतो, जे कुणबी आहेत ज्यांच्या नोंदी भेटल्यात त्यांचंच रिझर्वेशन पक्का होणार आहे। आपण ओबीसी बांधवांना बी घाबरून जायची काही आवश्यकता नाही। आपल्या ओबीसी बांधवाची एक वज्रमूठ ही राहायला पाहिजे। आपल्या एकजुटीच्या भीतीनंच ते आपल्या ओबीसी मध्ये कोणाला सामावून घेणार नाहीत, एवढीच विनंती आहे माझी। आम्ही सर्वजण ओबीसी समाज बांधवाच्या वतीने जवळपास देवसाहेबांनी सांगल्याप्रमाणे 352 जाती या ओबीसी प्रवर्गात येतात आणि एका विशिष्ट एखाद्या जातीला ओबीसी प्रवर्गात आणून आमच्या ओबीसी आरक्षणावर गदा आणू नये यासाठी आम्ही शासनाला निषेध म्हणून आज मुदखेड शहर व मुदखेड तालुक्याच्या वतीने निवेदन दिले की आमच्या ओबीसी मधून कुठले दे हे जादू सरकार आहे, जादू छडी कोणावरही फिरवाले। या मराठी समाजांना बॉम्बेला बोलून त्यांच्यावर जादू छडी फिरवाले। तुम्हाला नागपूरला गेले ओबीसी सरकारला, ओबीसीचे लोक बसले त्यांच्याही मागण्या पूर्ण केल्या। यांचं काही करणं हे जादू छडी फिरून आपल्या सर्व समाज तेढ निर्माण करण्याचा भांडे लावण्याचा प्रयत्न करतायत। तरी आम्हाला शासनाची एक विनंती आहे की ज्यांचा जे ओबीसी
ज्यांचा जेवढा वाटा आहे त्यांना वाटा आमचा ठेवावा आणि आमच्यात कोणाला देऊ नये आणि त्यांच्यात आम्हाला देऊ नये. त्यांना आरक्षण वेगळं सेपरेट दिलं तर काही हरकत नाही, पण ओबीसीच्या प्रभागातून देऊ नये याची आमची विनंती आहे. आणि शासनाला एक आम्ही तहसीलदारच्या मार्फत निवेदन देऊन विनंती केली आहे की आमच्यामध्ये कोणालाही घुसू नये, आहे तेवढंच ठेवावं हे शासनाला विनंती आहे. एकीकडे सांगत आहे की जरांगे पाटील सरसकट भेटणार आहे कुंभी प्रमाणपत्र, एकीकडे मुख्यमंत्री सांगत आहे की काही लोकांनाच भेटते. मी तेच तर म्हणतो की बुवा हे सरकार ज्याची छडी आहे, मराठा समाजाला वेगळं चुत्या बनवायचं आणि ओबीसी समाजाला वेगळं चुत्या बनवायचं. तुम्ही काल परवा पाहिलंय बॉम्बेला त्यांना बोलवून त्यांच्या कोर्टात एकाला याचिका दाखल करायला लावली, याचिकेमध्ये आपण दाखल झाले आणि त्यांना नोटीस द्यावले कोर्टामार्फत. आणि नागपूरला जे ओबीसीची संघटना लोक त्यांना म्हणले, आश्वासन दिले की तुमच्यातून मराठा समाजाला ओबीसी देणार नाही आणि यांना मध्ये सरसकट देऊ. हे जादू सरकार कांडी फिरवालेत. तर तेच म्हणलो तुम्हाला. आज मुदखेड तालुक्यातील ओबीसी समाजाच्या 352 जातीपैकी सर्व जातीचे प्रतिनिधी शासनाचा निषेध करण्यासाठी तहसीलदार मुदखेड यांना निवेदन देऊन आम्ही आमच्या ओबीसी मध्ये इतर जातीचा समावेश करू नये, ज्यामुळं सर्व ओबीसी 352 जातीवर अन्याय होईल, असं शासनाने कसल्याही प्रकारचा निर्णय घेऊ नये अशी शासनाला सर्व ओबीसी बांधवाच्या वतीने आम्ही विनंती केलेली आहे. सोबतच मुदखेड शहर व मुदखेड तालुक्यातील जे कोणी प्रस्थापित ओबीसीचा नवीन लाभ घेणारे इच्छुक असतील त्या सर्वांना माझं आवाहन आहे, तुम्ही आपल्या मर्यादेमध्ये राहा, तुम्ही आपल्या बोलीभाषेत बदल करा. सर्व ओबीसी जर एक झाला तर तुम्ही कुठलेही राहणार नाही, याची त्या संबंधित प्रस्थापित लोकांनी जाण ठेवावी आणि ओबीसीच्या नादी न लागता ओबीसीचे जे खरे हकदार आहेत त्यांनाच ओबीसीचं आरक्षण मिळावं हेच विनंती करण्यासाठी आम्ही शासनाला पत्र दिलं. मागील काही दिवसापूर्वी जरांगे पाटलांनी धनगर समाजाबद्दल अपशब्द सांगितला आहे, त्या संदर्भातली काय प्रक्रिया आहे? संबंधित जरांगे पाटील प्रत्येक उपोषणाच्या वेळेस अलग अलग पवित्रा घेत असतात. आम्ही त्यांच्या कोणत्याही वक्तव्याचा सिरियसली आम्ही विचार करतच नाही. ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांनी काय बोलावं ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आमचा धनगर समाज असो या ओबीसीतील इतर कोणताही समाज, आम्ही त्या संबंधित जरांगे पाटलांना किंमत देत नाही. आमचे ओबीसीचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब आणि लक्ष्मण हाके हे सक्षम आहेत त्या संबंधिताला उत्तर देण्यासाठी. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.